नमस्कार मंडळी, मी भाग्यदा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या म्हणजेच हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज चैत्र मासारंभ, श्रीरामांच्या नवरात्राची सुरुवात. ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्रांनी राक्षसी वृत्तीचा नायनाट करून विजय मिळवला, त्याचप्रमाणे तुम्हा आम्हा सर्वांना आपापल्या कार्यक्षेत्रात उत्तम यश लाभो हीच प्रार्थना. मला कायमच आपल्या हिंदू संस्कृतीचा अभिमान वाटत आला आहे. वर्षाचे 12ही महिने आपल्याकडे कोणते ना कोणते सण येतात आणि आपल्याला त्या रंगात रंगवून टाकतात. मराठी माणसाचा खरा श्वास म्हणजे हे सणच तर आहेत. अख्खं कुटुंब जेव्हा एकमेकांना भेटतं, हास्याचे फवारे उडतात, मिष्टान्नाच्या पंक्ती उठतात, फुलांच्या आणि रांगोळीच्या रंगांनी घरे सजतात. देवघरातला देव जेव्हा समईच्या मंद प्रकाशात हसताना भासतो, तेव्हाच तर आपण खऱ्या अर्थाने जगतो. काय मंडळी, पटतंय ना? सण आला की त्याची तयारी आठवडाभर आधीपासूनच सुरू होते. आपल्याला गडबड असल्यामुळे बरेचदा श्रीखंड आपण विकत आणत असतो, पण आज मात्र घरीच बनवायचा घाट घातला. काल रात्रीच चक्क्यामध्ये साखर घालून ठेवली होती, त्यामुळे जरा सोपं झालं. आज ते काम नागेशनं करायचं ठरवलं होतं. सणाचं जेवण म्हणजे तळण हवंच, त्यामुळे रात्रीच आळूवड्या पण उकडून ठेवल्या होत्या. सणांचा उत्साह खरंच वेगळाच असतो. देवांची पूजेची भांडी चकचकीत दिसली की मनावरचं मळभ पण दूर होतं. दारात चैत्रांगण, दरवाजावर तोरण, देवघरातल्या उदबत्तींचा मंद सुवास आणि नैवेद्याची लगबग, हेच चित्र प्रत्येक घरात बघायला मिळतं. आपल्या प्रत्येकाची रोजची गडबड चालू असतेच, पण हे सण म्हणजे आपल्या आईवडिलांनी आपल्याला दिलेली संस्कारांची शिदोरी अलगदपणे पुढच्या पिढीला पोचवण्यासाठीची सुरेख तजवीज, असं मला कायम वाटतं. हा प्रत्येक कुटुंबाचा परफेक्ट क्वालिटी टाईम असतो. आमच्या घरी आज आम्ही सगळ्यांनी मिळून श्रीखंडपुरीचा फक्कड बेत केला होता. केळीच्या पानावर नैवेद्य वाढल्यामुळे तो अजूनच खुलून दिसत होता. चटणी, कोशिंबीर, बटाट्याची भाजी, पुरण, श्रीखंड, पुरी, कुरडई, अळूची वडी, वरण भात आणि दही भात, असा नैवेद्य जेव्हा आमच्या देवासमोर ठेवला तेव्हा खरंच प्रसन्न वाटलं. तर काय मंडळी, तुमच्याकडे काय स्पेशल होतं? मला नक्की कळवा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.